नमस्कार. प्रभाग क्रमांक 26मधील काँग्रेसचे उमेदवार यांचे चिरंजीव शुभम साळवे, तर आपण यांची बातचीत करणार आहोत. तर राजनगर, मुकुंदनगर, बंबटनगर येथे कोणती कोणती समस्या आहे? खरं तर आमचा प्रभाग क्रमांक 26मध्ये राजनगर मुकुंदनगर येतं. आणि तुम्ही विचारलं की कोणत्या समस्या आहे, मी तर सांगतो की राजनगर, मुकुंदनगर, बंबटनगर म्हणल्यापेक्षा समस्यानगर म्हणलं तर चांगलं राहील. कारण की तिथं पाय ठेवला तर समस्या आहे. आणि खऱ्या अर्थाने हा मतदारसंघ आता असा आहे की फुलंब्री मतदारसंघामध्ये पण येतो, पूर्व मतदारसंघामध्ये पण येतो, त्याच्यानंतर पश्चिम मतदारसंघामध्ये पण येतो, आता जालना लोकसभामध्ये पण येतो. आता प्रभाग क्रमांक 26 झाल्यामुळे 4 मतदारसंघामध्ये येतो. आणि इथे 2 कॅबिनेट मंत्री आहे. आणि 2 कॅबिनेट मंत्री असताना सुद्धा एक विद्यमान भाजपचे आमदार सुद्धा आहे. त्यांचं कोणाचंही त्या परिसरामध्ये कुठल्याच प्रकारचं लक्ष नाही. खऱ्या अर्थाने तर त्या भागामध्ये आतापर्यंत तो खूप विकास झाला पाहिजे होता. 10 वर्ष झाले महानगरपालिका स्थापन होऊन, पण कुठल्याही प्रकारचा अजून विकास झालेला दिसत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की डॉक्टर कल्याण काळे साहेब 1 वर्षापूर्वी लोकसभेवर निवडून त्या लोकांनी दिलं. साहेबांनी निवडून दिल्या 60 लक्ष रुपयाचा निधी त्या भागामध्ये वापरला. आणि त्या भागामध्ये जे काही सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असतील ते कामं लवकरात लवकर मार्गी केले. त्यानंतर महानगरपालिकेच्या माध्यमातून अमृत योजनेचं काम त्या भागामध्ये आता सर्वीकडे चालू आहे. प्रत्येक भागामध्ये आम्ही ड्रेनेजचं काम खासदार डॉक्टर कल्याण काळे साहेबांच्या माध्यमातून करून घेतलं. त्याचबरोबर समांतर जलवाहिनीचं काम आहे जे स्वराजनगर, राजनगर, पंचशील नगर या भागामध्ये पूर्ण झालेलं आहे. आणि निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये आम्ही हे काम मार्गी लावण्यासाठी निश्चितपणाने जर आम्हाला संधी मिळाली 4 उमेदवारांना, तर सगळ्यात पहिले 4 उमेदवारांना असं ठरवलेलं आहे की राजनगरपासून कामाला सुरुवात करायची. ते स्मशानभूमीचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, ज्या 2 टाक्या मंजूर झालेल्या आहेत ते काम लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रश्न असेल, काही स्वराजनगरचा एक मुख्य रस्ता आहे ते रस्ता मार्गी लावण्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. आणि निश्चितपणाने आम्हाला जर संधी मिळाली तर आम्ही त्या संधीचं सोनं करणार आणि विशेष लक्ष राजनगरकडे देणार. आणि या भागाकडे राजनगर, मुकुंदनगर, बंबटनगर, शोभानगर असेल, त्याच्यानंतर पंचशील नगर असेल, शिवशाही कॉलनी असेल, या भागाकडे अजून कोणी लक्ष दिलं नाही. त्या भागामध्ये आम्ही विशेष लक्ष देऊन जे काही पावसाळ्यामध्ये त्यांना त्रास सहन करावा लागतो ते त्रास होऊ नये म्हणजे त्यासाठी आम्ही विशेष लक्ष देणार. आणि अजून काम करण्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करतो. बेरोजगार युवक तुमच्या भागामध्ये भरपूर आहेत, तर त्यांच्यासाठी तुमचे कोणते विजन राहणार? डॉक्टर कल्याण काळे साहेबाच्या माध्यमातून चंद्रा MIDC सारखी मोठी MIDC आलेली आहे. आम्ही खासदार साहेबांनी विनंती केलेली आहे की त्या भागामध्ये नवीन प्रकल्प उभारण्यात येत आहे. आणि ते प्रकल्प झाल्यानंतर निश्चितपणाने त्या भागामध्ये आम्ही डॉक्टर कल्याण काळे साहेबाच्या माध्यमातून बेरोजगार मेळावा घेऊन खासदार साहेबाच्या माध्यमातून जेवढे बेरोजगार आहेत त्यांना MIDCमध्ये एखादं उद्योग काम धंदा लावून देण्यासाठी आम्ही निश्चितपणाने प्रयत्न करू. आणि काही लघु उद्योग असेल, काही ज्या शासकीय योजना चालू आहेत त्याच्या माध्यमातून त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करू. आणि त्या रोजगारांना त्यांना काहीतरी एक चलन म्हणजे छोटा मोठा व्यवसाय त्या भागात सुरू आहे त्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू. महिला वर्गासाठी कोणते उपाय? महिला वर्गांसाठी तर सगळ्यात मोठी समस्या अशी आहे की तिथे आरोग्य केंद्र नाही आहे. समस्याची खूप मोठी समस्या आहे. महानगरपालिकेला आम्ही सातत्याने पाठपुरावा करतो आहे की त्या भागामध्ये एक आरोग्य केंद्र चांगल्या मोठ्या प्रमाणात मिनी घाटीसारखं तयार झालं पाहिजे, जेणेकरून तिथे नागरिकांना, महिलांना जे काही आपलं प्रेग्नन्सीच्या वेळेस जे काही त्रास होतो तिथून बाहेर पडायला रस्ते नसल्यामुळे खूप त्रास होतो त्यांच्यासाठी की ते जर एक चांगलं हॉस्पिटल, महिला हॉस्पिटल जर तयार झाला तर निश्चितपणाने महिलांना त्याच्या अजून एकदा फायदा होईल. त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. स्वच्छतागृह आपण त्या भागामध्ये तयार करू. महिलांसाठी भुयारी मार्गांचा पण एक मोठा प्रश्न आहे तिथे त्या भागामध्ये की येण्या जाण्यासाठी रेल्वे क्रॉसिंगचा कमीत कमी 12 वेळेस ते 15 वेळेस रेल्वे क्रॉसिंग होती दिवसभरात. तिथे अर्धा तास प्रत्येकाला थांबावं लागतं. त्यासाठी तिथे भुयारी मार्गाचं DPR मंजूर कल्याण काळे साहेबाच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि ते काम लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी आम्ही ते पण प्रयत्न करू. तुमच्या भागामध्ये दिवसेंदिवस तरुण वर्ग व्यसनहीन होत चाललं, तर त्या संदर्भात तुम्ही काय? त्यासाठी आम्ही पाठपुरावा गेल्या 6 महिन्यापासून CP ऑफिसला पाठपुरावा करतोय. आणि जे काही अनलिगल धंदे त्या भागामध्ये चालू आहे ते बंद करण्यासाठी आम्ही विनंती केलेली आहे, पत्रव्यवहारही केलेला आहे. मी डॉक्टर कल्याण काळे साहेबाच्या पत्राच्या माध्यमातून झेंडा चौक आणि शिवशाही कॉलनी या परिसरामध्ये पोलीस चौकी उभारण्यात यावी यासाठी मागणी पण केलेली आहे. आणि निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर पोलीस चौकी त्या ठिकाणी 100% आम्ही उद्घाटन करू आणि त्यांना एखादी चांगली जागा उपलब्ध करून देऊ आणि पोलीस चौकी बांधण्याचं काम आम्ही करून देऊ. आणि पोलीस चौकी बांधून तिथे कॉन्स्टेबल बसवण्याचं काम आम्ही 100% करू, जेणेकरून गुन्हेगारीला आळा घालून नाही तो आम्हाला सोपं जाईल. तुम्ही आता निवडून आल्यानंतर तुमचं मुख्य काम तुम्ही कोणतं करणार?
मी जर निवडून आलो तर माझं मुख्य काम एकच राहील की त्या भागामध्ये ड्रेनेज लाईन बाकी आहे ती पूर्ण करण्याचं काम करेल, ज्या भागामध्ये पाण्याची लाईन बाकी आहे ती पूर्ण करण्याचं काम करेल आणि जे काही आता माझ्याकडून शक्य होईल महानगरपालिकेमध्ये विशेष पाठपुरावा करून त्या भागामध्ये जे रस्ते बाकी आहेत, स्वराजनगर असेल, बंबाटनगर असेल, राजनगर असेल, मुकुंदनगर असेल, असे काही जे रस्ते बाकी आहेत, काही लोकांनी चॉकलेट देऊन जे उद्घाटन केलेले आहेत ते रस्त्याचं काम मार्गी लावण्याचे पहिले प्रयत्न केले. प्रभाग क्रमांक 26 मधील असंख्य समस्या सोडवण्यासाठी शुभम साळवे यांनी विडा उचललेला आहे आणि निवडून आल्यानंतर ते प्रामुख्याने सर्व समस्या सोडवण्याचा ते प्रयत्न करणार आहे. तर पाहूया 16 तारखेला काय निकाल लागतो.